राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा उमेदवारीतून पूर्णपणे माघार घेतली। आज पत्रकार परिषद घेऊन भुजबळांनी ही घोषणा केली आहे। यावेळेस त्यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा आपण नाशिकची लोकसभा निवडणूक लढवावी म्हणून आग्रही होते असं भुजबळांनी सांगितलं। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी देखील याला दुजोरा दिल्याचं भुजबळांनी माहिती देताना म्हटलं आहे। नाशिकच्या जागेसाठी माझं नाव दिल्लीतून ठरलं होतं असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांनी केलाय। माझ्या नावाची चर्चा होती, याची शहानिशा करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना फोन केला, मात्र फडणवीसांनी दिल्लीच्या बैठकीत तुमचं नाव ठरल्याचं सांगितलं असंही भुजबळांनी म्हटलंय। नाशिक लोकसभेच्या मैदानातून छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा मार्ग आता मोकळा झाल्याची चर्चा सुरू आहे। महायुतीच्या उमेदवारीच्या प्रचाराला वेळ मिळावा म्हणून भुजबळांनी योग्य वेळेस योग्य निर्णय घेतल्याचंही गोडसे म्हणाले। छगन भुजबळांनी माघार घेतल्याची घोषणा करताच खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झालाय। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। गोडसेंनी काळाराम मंदिरामध्ये जाऊन रामाचं दर्शन घेतलं, रामरथाला भेटही दिली। हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। महायुतीचा नाशिकमधला उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही। हेमंत गोडसे इच्छुक आहेत, मात्र अजूनही पेच सुटलेला नाही। तरीही गोडसेंनी पुन्हा नव्या उमेदवारीनं प्रचाराला सुरुवात केलेली आहे। गोडसेंनी त्र्यंबकेश्वराची पूजा केली, त्याआधी त्यांनी काळाराम मंदिरातही दर्शन घेतलं। एवढंच नाही तर त्यांनी अयोध्येत जाऊन रामलल्लाचंही दर्शन घेतलेलं। आता त्यांचं टेम्पल रन फळाला येतंय का याकडे लक्ष लागलंय।